तुम्ही व्हॅलिडिटी देत नाहीत कुणबी प्रमाणपत्र. अरे रजिस्ट्री झाली, साक्षीदार आहेत म्हणल्यावर फेर वाढायला तुम्हाला अडचण काय? रजिस्टर ऑफिस चुकीचा आहे, निबंधक असं म्हणायचंय का तुम्हाला? निबंधकाची चुकी असं म्हणायचंय का तुम्हाला? रेकॉर्ड तुमच्या समितीनं शोधला, प्रमाणपत्र तुमच्याच यंत्रणेनं दिलं आणि तुम्ही आता व्हॅलिडिटी रोखून धरली. कमून का वाटलं करता तुम्ही? 58 लाख म्हणजे जोक आहे. 58 लाख नोंदी निघणं म्हणजे माझा जवळपास 3 कोटी मराठा समाज आरक्षणात चालला सुखी समाधानी व्हायला लागलाय. लेकर हसत येते. आमचं इथे बीडला पोरग आहे राम मस्के म्हणून, त्याची कुणबी नोंद निघाली आणि सर्टिफिकेट काढायला टाकलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं प्रमाणपत्र काढायला वेळ लागेल तर तुम्हाला फॉर्म भरायचा पोलीस पाटलाचा, तुम्ही काय करा ती चिठ्ठी जोडा, कोणती चिठ्ठी असते ती, पण पावती जोडली. ओके म्हणलं काय हरकत, पण इतक्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या असं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ते ऑफिसला वारंवार गेले. न होणारी घटना त्याच वेळेस नेमकी घडली. अजितदादांचं दुःखद निधन झाल्यामुळे 3 दिवसाचा दुखवटा झाला. अधिकारी म्हणले ते जमतच नाही, आता अपात्र तू, त्याचा काय दोष? बरं अधिकाऱ्याने का दिलं नाही आदल्या दिवशी? मग तवा यांना रजावर जायचं, नंतर द्यायला काय? ती तारीख हुकून दिली 21 आणि 22ला सकाळी दिली. कार्य वाटलं आमचं. ते उदाहरण सांगायला तुम्हाला फक्त. अर्ज नाही म्हणताय तुम्ही अर्ज नाही म्हणताय, मरणाचे अर्ज आहेत. 550 अर्ज जवळपास नुसते एकट्या वैजापूरमध्ये आहेत, लातूरमध्ये अर्ज आहेत, धाराशिवमध्ये आहेत, जालन्यात आहेत, नांदेडला अर्ज केलेत गॅजेटनुसार. नाही केले असं नाहीये. अधिकारी डायरेक्ट सांगतात आम्हाला एसओपी नाही आणि सरकारने सांगितलं साध्य देऊ नका. काय सांगावं तुम्हाला याच्या? कमून रा बाबा आमच्यावर काय पातक केलं राव, आम्ही काय चूक केली या समाजाच्या लेकरानं? असून द्या ना, तुमचं देऊ नका म्हणत नाहीत, आम्ही द्या नाही म्हणत, आमचं आम्हाला देणार. आमचे तळतळ का समजत नाही तुम्हाला? मग आम्ही खेड्यातलेच आम्हाला राग येतो म्हणून आमच्या तोंडातून 4 शब्द जाते सुद्धा आम्ही ना करत नाही. दाखवा सहन करून तुम्ही. तुमच्या पोराचं ऍडमिशन रद्द झालेलं फक्त सहन करून दाखवा मला तुम्ही. आम्ही का सहन करायचं आमचं असून? का बरं आमच्याच एकट्याच्या मानगुटीवर कमून दगड? 58 लाख नोंदीचा तुम्ही 2-3 दिवसाचा निपटारा करा. पुरे प्रमाणपत्र देऊन टाका म्हणा त्या नोंदी सापडल्यात. यांना नसून दिलं राव, यांना वंशावळ कोणची लागती मिळ नाही. करा ना, ओबीसीचं आरक्षण आहे ना ते कुणबीचं, करा ना त्यांच्या धर्तीवर. कशाला डोकं? वंशावळ सक्का भाऊ, सख्या भावाला नाहीये. बरं राहून जाते, हाय का प्रमाणपत्र? सख्या भावाला नाहीये. आता एक उदाहरण सांगतो, मला जेवढं माहिती तेवढं. ते नाव घेतल्यामुळे बाकीच्यांना वाटण पुन्हा. मंगेश पोकळ्यांच्या पोराला दिलं आणि पुरीला नाही दिली. येते याचा धंदा. शिरसाट साहेब बोलले, दुसऱ्या दिवशी सकाळी दिलं. ते मंत्री बिचारे त्यांच्यावर उगाच हे करू नका तुम्ही, आमच्या यागळ्या गप्पा होत्या. हा, उगाच टेन्शन घेऊ नका तुम्ही, बिन त्यांना बी देऊ नका. ते बिचारे काम करते, ते आहे ते बंद व्हायचे, आमच्याकडे यायचे तुमच्या धाक तुम्ही द्यायचे दातून खुटी घालून या खांदी, त्यांचं पळापळ सुरू व्हायची. हा ना, तेच. हा हेच, हा बघ, हे सख्य भाऊ येत. आता हे सख्य चुलत भाऊ, हे नारायण कदम आणि साहेबराव कदम. ते म्हणते तसं जमत नसतं. ते तुम्ही रक्ताला देताय ना, ओबीसी आरक्षण रक्ताचं सांगता ना, काय अडचण आहे भाऊ तुम्हाला? कमून रोखले जाण, पुरे राज्यातले रोखले. आता व्हॅलिडिटीमुळे पोराचं वाटोळ व्हायला लागलं. हे बघा, ते जे उदय सामंत साहेब येतात, त्यांचे सगळेच मंत्री येतात, तुमचे येतात, पण दिसत नाही त्या बार. जे आहे तेच सांगायलो मी, बडाई सांगत नाही. तुम्ही आलात म्हणून तुम्ही पण ऐकून घेऊ नका. अजित दादांचे पण येतात, ते बिचारे प्रामाणिक काम करतात राव. तुम्ही जर त्यांच्यावर दम भरला ना तर समाजाचं वाटोळ होईल. कारण ते काम करतात, त्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात काही काम असले ते. इतकी ऍक्शन ताबडतोब घेतात ती, म्हणून ते मराठ्यांच्या मनात गेलेत, बसलेत. तुम्ही बसा, आमचं भांडणच नाही. आणि ते तुम्हाला सत्तेवर बसवून राहू काय, त्यांच्या मागं लागत दोघं एकमेकांना मजान राहा. दोघं 2 भजे असले, दोघं अर्धा खाजा मजान राहा तुम्ही तुमचं. कसं ते आलेत म्हणून त्यांना दोष देऊ नका, कारण ते हमेशाच येतात. आणि मी एवढ्या कच्च्या कानाचा नाही की कोणाचं ऐकून आंदोलन करा. मला फक्त माझ्या समाजाचं हित दिसतं.